तर आपल्या गृहिणींची स्वप्न ना खूप मोठी असतात, पण ऍक्च्युअल मध्ये ज्यावेळी आपण आपली स्वप्न पूर्ण करायला जातो ना, तर भरपूर भरपूर चॅलेंजेस आपल्या लाईफ मध्ये जे असतील ना, तर ती येत असतात. तर ज्याप्रमाणे तुमच्या लाईफ मध्ये चॅलेंजेस येतात, प्रॉब्लेम्स येतात, तर सेम माझ्या लाईफ मध्ये पण येतात. पण आज मी तुम्हाला थोडक्यात माझ्या लाईफ बद्दल आणि मी त्या चॅलेंजेस कशा पद्धतीने ओव्हरकम करते, तर याच्याबद्दल थोडक्यात माहिती जी असेल ना, तर ती माझ्या या ब्लॉग मधून जी असेल तर ती मी शेअर करणार आहे. नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. आपल्या चॅनलवरती तुम्हाला स्पेशली महिलांसाठी भरपूर वेगवेगळे ऑप्शन्स, युजफुल, इन्फॉर्मेटिव्ह आणि मोटिवेशनल व्हिडिओज जे असतील ना, तर ते पाहायला मिळतील. तर आपल्या महिलांचं ठीक आहे सगळ्यात महत्वाचं किंवा सगळ्यात आवडतं ठिकाण कोणतं असतं, तर ते आहे किचन. आणि म्हणून मी आजचा जो काही माझा व्हिडिओ आहे ना, तर तो आपल्या किचन मधून, माझ्या किचन मधून जो आहे ना, तर तो रेकॉर्ड करते. कारण आपल्या महिलांचा भरपूर असा जो वेळ आहे ना, तर तो आपल्या किचन मध्येच जात असतो. तर भरपूर महिला मला विचारत असतात की क्षितिजा, तू कशा पद्धतीने तुझं काम किंवा तुझं मग करिअर जे असेल ना, तर ते बॅलन्स करतेस. कारण ऍज अ वुमेन ऑफ द फॅमिली आपली एक रेस्पॉन्सिबिलिटी असते की फॅमिलीचे नीड्स, त्यांच्या रेस्पॉन्सिबिलिटीज असतात, सोबतच मग काम, मग फॅमिलीसाठीच एक एक्स्ट्रा इन्कम जो असेल तर तो आपल्याला अर्न करायचा असतो. पण या सगळ्या गोष्टी एकत्र ज्यावेळी आपण घेऊन जात असतो, बॅलन्स करत असतो ना, तर भरपूर वेगवेगळे ऑब्स्टॅकल्स आपल्या लाईफमध्ये येतात. आणि भरपूर महिलांच्या केसमध्ये काय होतं माहितीये की पहिला ऑब्स्टॅकल आला, दुसरा ऑब्स्टॅकल आला की मग ते स्टॉपच करतात, पुढे जातच नाहीत, ओव्हरकम करण्याचा प्रयत्नच करत नाहीत. पण येस, एव्हरी प्रॉब्लेम कम्स विथ द सोल्युशन. प्रत्येक प्रॉब्लेमला काही ना काहीतरी सोल्युशन असतं आणि ते प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. तर मी तुम्हाला माझ्याशी रिलेटेड काही गोष्टी, जशा मी काय काय केलं माझ्या लाईफमध्ये, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि भरपूर माझ्या मैत्रिणी ज्या असतील ना, तर माझ्या या जर्नी सोबत रिलेट करतील. आणि नक्कीच तुम्ही सुद्धा तुमची एक छान जर्नी जी असेल ना, तर ती बनवू शकता. तर इनिशियल स्टेजला ज्यावेळी मी माझं काम चालू केलं होतं, तर तुम्हाला माहिती आहे की माझा जो काही इन्कम होता, तर तो अगदीच कमी होता. म्हणजे एका क्लायंटचे 600 पासून माझं जे काही पॅकेज असेल ना, तर ते स्टार्ट झालं होतं. पण आता हळूहळू हळूहळू काय झालं, माझं जे काही काम होतं ना, तर ते वाढत गेलं. मग ते काम वाढत गेलं म्हटल्यावरती कामाच्या प्रती मी तिथे असणं, म्हणजे वेळ देणं, तर ते पण खूप इम्पॉर्टंट होत गेलं. आणि इकडे किचन, तर ह्या सगळ्या गोष्टी मॅन्डेटरीज आहेत, खूप खूप इम्पॉर्टंट आहेत. आपण एकही दिवस ह्या ज्या गोष्टी असेल ना, तर ते मिस आउट करू शकत नाही. पण मी एक एक छान फायनान्शियल प्लॅनिंग जे असेल तर ते अशा पद्धतीने केलं की मी थोडंसं जे काही जास्त माझं कामावरती फोकस करेन आणि इथे किचनचं जे काही काम असेल, किचनच्या ज्या काही गोष्टी असतील, तर त्या सांभाळायला मी एक हाऊस हेल्प जी असेल ना, तर ती घेईल. कारण हे जे काम आहे किचनचं, तर ते खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्ही कितीही काम करताय, तुम्ही काही करताय, तर तुमचं जर जेवण चांगलं नसेल, तुम्हाला जर चांगल्या पद्धतीचं जेवण मिळत नसेल किंवा मग तुम्हाला ते बनवताच येत नसेल, तर मग थोडासा प्रॉब्लेम जो असेल ना, तर तो होऊ शकतो. तर त्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट होतं किचन सांभाळणं. तर त्यासाठी सगळ्यात फर्स्ट मी केलं ते म्हणजे जे काही पैसे मला मिळतात ना, तर त्यातले थोडे पैसे बाजूला काढून ठेवले आणि सगळ्यात पहिला किचनची जी काही हेल्प असेल ना, तर ती घेतली. आता किचनची हेल्प घेणं माझ्यासाठी 2 पर्याय होते. 2 गरजा होत्या. त्या म्हणजे एकतर मुलं लहान आहेत, त्यामुळे मला भरपूर वेळेला असं व्हायचं की भरपूर वेळेला जेवण जे असेल ना, तर ते करूच देत नव्हते. तर हा पण एक प्रॉब्लेम होता. आणि दुसरा प्रॉब्लेम असाही होता की माझं वर्कलोड वाढतंय. पण माझं वर्कलोड वाढतंय, पण ते सगळं मोबाईलवरती मॅनेज होत होतं, बॅलन्स होत होतं. त्यामुळे मग मुलं आणि काम जे असेल, तर ते बॅलन्स करायला, मॅनेज करायला मला कुठेही प्रॉब्लेम जो असेल ना, तर तो झाला नाही. पण येस, एक गोष्ट मी केली की जसं-जसं माझा इन्कम वाढतोय ना, तर मग माझ्या कन्व्हिनियन्सच्या अकॉर्डिंगली ज्या ज्या गोष्टी मला लागतात, तर त्या मी ऑटोमॅटिकली ज्या असतील ना, तर त्या घरामध्ये ज्या असतील ना, तर त्या चालू केल्या. आणि त्यातली एक इम्पॉर्टंट गोष्ट होती ती म्हणजे हाऊस हेल्प, ज्याच्यामध्ये मी म्हणजे अगदी सकाळी उठल्यापासून, नाश्त्यापासून, जेवण असेल किंवा मग रात्रीचं जे काही जेवण असेल, तर आता कुठल्याही गोष्टीमध्ये मला इथे इंटरफेअर करावं लागत नाही. आणि खूप चांगली हेल्प जी असेल ना, तर ती मला मिळते. त्यामुळे नक्कीच जर तुम्ही स्वतः अर्न करताय, तर नक्कीच तुम्ही कुठेतरी मग हाऊस हेल्प जी असेल ना, तर ती घेऊ शकताय. कारण आपण अर्न करतोय, एक आपल्या फॅमिलीसाठी आपण सुद्धा अर्न करतोय. सोबतच जे हाऊस हेल्प तुम्हाला मिळतात, तर ते सुद्धा रिस्पेक्टिव्ह त्यांच्या फॅमिलीसाठी अर्न करत असतात. त्यामुळे कुठेतरी तुमची सुद्धा ग्रोथ होत असते आणि त्यांची सुद्धा, जे काही आपले हाऊस हेल्प असतात ना, तर त्यांची पण ग्रोथ होत असते. आणि अकॉर्डिंगली आपण दोघे एकत्र ग्रो करू शकतो. आपल्याला एक असं असतं की बाबा करिअर आहे किंवा आज दिवसभराचे टास्क आपण बनवलेली असते आणि मग असं असतं की माझं कामच आवरत नाही घरातलं आणि मग मला माझं जे काही करिअर रिलेटेड काम असेल ना, तर ते करायला मला वेळच मिळत नाही. त्यामुळे मग तुम्हाला कुठेतरी थोडाफार सॅक्रिफाईस किंवा मग टाइम मॅनेजमेंटच्या ज्या काही गोष्टी असतील ना, तर त्या तुम्हाला करायला हव्यात. आणि या सगळ्या करताना ना, मग भरपूर वेळेला असं कुठेतरी गिल्टही वाटतं की बाबा मी इतकं काम करतेय, तर मग मी माझ्या स्वतःच्या फॅमिलीसाठी कुक करू शकत नाहीये. तर आता कुठेतरी प्रत्येक ठिकाणी ऍज अ फिमेल ना, आपल्याला भरपूर गिल्ट असतो, सगळीकडे गिल्ट असतो की मी माझ्या मुलांना, जरी आपण देतोय, एक बघा 24/7 जरी एखादी स्त्री
मुलांना घेऊन बसते ना, तरी पण तिच्या मनामध्ये गिल्ट येत असतात. म्हणजे अनेक वेगवेगळे विचार येत असतात. जी घरामध्ये असते, मुलांना घेऊन असते, तर तिच्या मनामध्ये असे गिल्ट येत असतात, की माझ्या मुलांच्या करिअरसाठी काय करत नाहीये. म्हणजे त्यांच्यासाठी छान फ्युचर सिक्युअर करण्यासाठी मी पैसे वगैरे जे असतील तर ते कमवत नाहीये. आणि जी स्त्री घरात मुलांना ठेवतीये आणि पैसे कमवायला जातीये, तर तिच्या मनामध्ये असा गिल्ट असतो, की मग मी माझ्या मुलांना वेळ देऊ शकत नाहीये. त्यांच्यासाठी केअर जितकी मला आता करायला हवी ना, तर तितकी मला मी करू शकत नाहीये. तर महिलांचा दोन्हीकडे म्हणजे इकडे आड आणि तिकडे विहीर आपण म्हणतो ना, तर त्या प्रकारची एक गोष्ट होते. त्यामुळे गिल्ट प्रत्येक ठिकाणी असते. फक्त तुम्ही तुमच्या फॅमिलीच्या अकॉर्डिंगली कोण तुम्हाला काय बोलतं किंवा मी काय बोलते हे मॅटर करत नाही. तुमच्या फॅमिलीच्या अकॉर्डिंगली तुम्हाला कोणत्या गोष्टी कन्व्हिनियंट आहेत, काय काय तुम्ही करू शकता, त्या अकॉर्डिंगली तुम्ही नक्कीच तुमचे जे काही प्लॅनिंग्स असतील ना, तर ते करा. पण मला तर कुठेतरी वाटतं, की येस हाऊस हेल्प जी असेल ना, तर ती घ्यायला हवी. सो दॅट आपण थोडंसं फोकस राहू शकतोय आपल्या कामावरती आणि सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्या व्यवस्थित आपण ऑर्गनाइज करू शकतोय. तर आपण भरपूर वेळेला ना सुपर वुमन होण्याच्या नादात आपल्याला असं वाटतं, की बॅलन्स म्हणजे आपण 100% आपल्या फॅमिलीकडे पण लक्ष द्यावं, आपण 100% आपल्या करिअरकडे पण लक्ष द्यावं. तर या सगळ्या गोष्टी बॅलन्स असणं. पण तसं ऍक्च्युअल मध्ये नसतं. म्हणजे लाईफ कोणाचीच परफेक्ट नसते. तुम्ही कोणालाही बघा, कोणाचीच लाईफ म्हणजे अगदी सगळ्याच गोष्टी अगदीच वेल बॅलन्स्ड आहेत तर असं नसतं. तर कुठेतरी कोणाच्या लाईफमध्ये काहीतरी कमी असतं, कोणाच्या तरी लाईफमध्ये काहीतरी जास्त असतं आणि त्यालाच आपण ऍक्च्युअल मध्ये बॅलन्स म्हणतो. ठीक आहे. त्यामुळे बॅलन्स्ड म्हणजे परफेक्शनच्या मागे धावू नका. तर आज कशासाठी जास्त मला इम्पॉर्टन्स द्यायचा आहे, तर आज मुलं आजारी असतील किंवा मी स्वतः आजारी असेल तर मला स्वतःला किंवा मग मुलांना इम्पॉर्टन्स देणं, तर याला आपण बॅलन्स म्हणतो. उद्या कदाचित माझी एक खूप इम्पॉर्टंट मीटिंग असू शकते आणि ती मीटिंग मला अटेंड करणं, मग त्यासाठी घरामध्ये मुलांना घेण्यासाठी मी माझ्या आईला बोलवेन किंवा मग मी माझ्या मिस्टरांची मदत केली, तर याला आपण बॅलन्स बोलतो. बॅलन्स म्हणजे असं नाही की बाबा हे पण मीच सगळं केलं पाहिजे किंवा मीच सगळी परफेक्ट आहे, माझ्यावरतीच तो क्राऊन असला पाहिजे सुपर वुमनचा, तर तसं नाहीये. ज्या दिवशी ज्या गोष्टीला ज्या कामाला जास्त महत्व आहे तर त्या अकॉर्डिंगली तुम्ही ते काम करताय ना, तर तुम्ही अगदीच वेल बॅलन्स्ड मध्ये तुमचं जे काय काम असेल ना तर ते करताय. तर आपल्या महिलांना ना भरपूर वेळेला असं वाटतंय की माझ्याकडे वेळच नाहीये. आता वेळ म्हणजे ऍक्च्युअल मध्ये किती वेळ असतो तुम्हाला माहितीये का, की किती वेळ दिल्यानंतर तुम्ही चांगलं काम जे असेल तर ते करू शकता. तर असं काहीच नसतं. तर तुमच्याकडे किती वेळ आहे तर सुरुवात तर करा. सुरुवातीला किती वेळ मिळेल, ऍटलिस्ट मला वाटतं आता कितीही एखादी महिला व्यस्त असेल ना तिच्या दिवसभराच्या रुटीन मध्ये, पण ऍटलिस्ट तिच्याकडे 15 ते 20 मिनिटं दिवसभरामधून मिळतील, जे की ती तिच्या स्किल डेव्हलपमेंटसाठी, फिजिकल फिटनेससाठी, तिचं माइंड वेलनेस व्यवस्थित ठेवण्यासाठी तर ती वापरू शकते. तर सुरुवात करताना कमी वेळेपासून चालू करा. एक टाइम ब्लॉक ठेवा, की या वेळेत मी काहीतरी माझ्यासाठी स्वतःसाठी प्रोडक्टिव्ह काम जे असेल ना तर ते करेन. मुलं झोपलेली असतील किंवा मुलं शाळेला गेलेली असतील किंवा मग घरामध्ये कोणीतरी असेल मुलांना घेण्यासाठी, तर तो एक 15 ते 20 मिनिटाचा जो काही वेळ असेल ना, तर तो तुम्ही स्वतःसाठी काढा आणि सुरुवात करा. स्टार्ट करा. 15 मिनिटापासून करा, 20 मिनिटापासून करा. ऑटोमॅटिकली त्या 15 मिनिटाचे 15 तास कधी होतील ना, तर ते तुमच्या लक्षात पण येणार नाही. भरपूर वेळेला आपल्याला काय होतं, की आपण एक प्रेशर घेतो, की आपण प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक ठिकाणी जे असेल ना, तर ते परफेक्टच असलं पाहिजे. तर परफेक्शनच्या मागे तुम्ही धावू नका. जे काम तुम्ही ज्या पद्धतीने करताय ना, तर ते परफेक्टच आहे असं समजा आणि हळूहळू तुमचे जे काही पुढचे स्टेप्स असतील ना, तर ते तुम्ही घेत चला. तर मी सुद्धा भरपूर वेळेला म्हणजे अजून मी माझ्या सक्सेसच्या मी असं म्हणत नाही, की मी टॉप लेव्हल आहे. पण मी आता बिगिनर पण नाहीये. मी कुठेतरी अशी मध्ये आहे आणि भरपूर गोष्टी म्हणजे करिअर वाईज माझ्या भरपूर गोष्टी खूप चांगल्या चाललेल्या असतात. पण तरी सुद्धा मला मुलांना मॅनेज करायला, मग आता 3 मुलं आहेत मला, तर मुलांना मॅनेज करायचं असेल, एक मी देते. मुलांना मॅनेज करायचं असेल, त्यांचं खाऊ-पिऊ असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी बॅलन्स करायला ना मला सुद्धा प्रचंड कधी-कधी तरी त्रास होतो. आणि मी तुम्हाला खरं सांगायचं तर मी हेल्प घेते. एकतर मम्मीची मदत घेते. भरपूर वेळेला असं असतं, की मी मम्मीला बोलवते. माझं जर काहीतरी इम्पोर्टंट काम असेल आणि मला करता येत नसेल तर. पण आता अजून एक सिक्रेट तुम्हाला सांगते. ते म्हणजे आता मला पूर्वी तसं वाटायचं, की बाबा माझं एखादं लेक्चर चालू आहे. मग मुलाने ओरडलं नाही पाहिजे किंवा दंगा नाही केला पाहिजे आणि त्यामुळे मला प्रचंड हेडेक व्हायचा. मला प्रचंड त्रास व्हायचा. कारण ही तर मला काही शांततेत काहीच करू देत नव्हतं. पण आता हळू मी काय केलं, की जशा गोष्टी असतील ना, तर तशा स्वीकारायला चालू केलं. म्हणजे काय झालं ऑटोमॅटिकली टाईम येते बघा आपल्यावरती, वेळ येते. म्हणजे पाण्यात पडलं ना, की पोहायला ऑटोमॅटिकली ते शिकतच. एकतर ते बुडतं नाहीतर शिकतं. तर अशातला भाग असतो. त्यामुळे आपल्याला बुडायचंय की शिकायचंय ते आपण ठरवायचं. तर मग भरपूर वेळेला काय व्हायला लागलं मध्यंतर या पिरियडमध्ये, की कधी-कधी असं व्हायचं, की मम्मी पण नाही आहे. म्हणजे एखादा माझं इम्पोर्टंट लेक्चर आहे आणि मम्मी पण आलेली नाहीये आणि मिस्टर पण मे बी त्यांच्या काहीतरी कामामध्ये ते फसलेले आहेत. त्यामुळे त्यांना पण येता आलं नाही. इकडे मी लावून देते. तर त्यांना पण येता आलं नाही. तर असं झालं आणि मग त्यावेळेला ना मी स्वतः
जे काही माझे लेक्चर्स असतील ना तर ते 3 मुलांना घेऊन घेतलेत. मग त्यावेळी बॅलन्स केलं की बाबा 3:30ला क्लास आहे ना, तर ह्या वेळेत त्यांना जेवायला घालायचं आणि या वेळेत झोपवायचं. मग असं होत नाही की हे तिघच्या तिघ गिरीच राशी इथं बस नाही तर फोन घेणार काढून. तर हे तिघच्या तिघ बस ना मग बाहेर नाही जायचं बेटक्या. हे तिघच्या तिघे एकत्र येतील आणि मग ते झोपतील तर असं कधीच होत नाही. तर एक कोणतरी जागा असतंय असं काहीतरी असतंय. आणि पण मी मग ते एक्सेप्ट केलं की बाबा क्लास चालू असताना मुलं कधीतरी हा मम्मा म्हणून बोलतील, आवाज करतील किंवा मग जरी ड्रॉइंग करतायत तरी काहीतरी ते विचारतील. तर मग ह्या ज्या गोष्टी असतील म्हणजे जे ट्रुथ असेल ना तर ते तुम्ही स्वीकारा. अगदीच प्रोफेशनल मध्येच मला शिकवायचं, कारण एकतर मी घरातून शिकवते आणि भरपूर माझ्या स्टुडंट्सना माहिती आहे की मुलं आहेत, त्यामुळे भरपूर गोष्टी मी मॅनेज करण्याचा, बॅलन्स करण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे कुठेही अगदीच प्रोफेशनल आहे, माझं ऑफिस आहे, तर अशा टाईपचं ऍटमॉस्फिअर मी स्वतःच क्रिएट नाही करत आता सध्या. जसं आहे ज्या ऍटमॉस्फिअर मध्ये आहे तर मी नक्कीच काम करते. आणि राहिली गोष्ट फॅमिलीची, तर माझी फॅमिली मला खूप सपोर्ट करते, ऍक्च्युली खूप हेल्प करते. तर नक्कीच भरपूर वेळेला मम्मी असते किंवा मग मिस्टर असतात. भरपूर भरपूर वेळेला माझी जे काही काम असतील ना तर मी त्यांच्या, कारण एकतर मम्मी किंवा मग माझा नवरा दोघांच्या जीवावरती मी मुलं ठेवून माझं जे काही काम असेल ना तर ते करते. नाहीतर मग मी कामच घेत नाही. ठीक आहे, कारण असं नाही आहे की बाबा खूप इम्पॉर्टंट आहे काम मुलांपेक्षा, तर असं नाही. दोन्ही गोष्टी आपल्याला बॅलन्स करायच्यात. त्यामुळे माझं असं आहे की यस, जर हे दोघं असतील ना तरच मग मी माझं जे काही काम असेल ना तर ते करते. आणि त्या अकॉर्डिंगली मग भरपूर वेळेला जे काही माझं शेड्यूल असतात दिवसाचे तर त्या अकॉर्डिंगली मी प्लॅन करत असते. पण कधीतरी होतं ना की बाबा केलेलं आहे शेड्यूल पण ते होत नाही, म्हणजे फॅमिली मेंबर्सच्या अकॉर्डिंगली, की मम्मीला त्या टाइम मध्ये यायला जमलं नाही किंवा मिस्टरांना त्या टायमिंग मध्ये यायला जमलं नाही. कारण माझ्याकडून सुद्धा मग त्यांच्यासाठी इनकन्व्हिनियन्स क्रिएट होतो. कधी कधी त्यांची काहीतरी कामं असतात आणि माझ्याकडून मग वेळ मिळत नाही किंवा मग ती जी हेल्प असेल ना तर ती दिली जात नाही इकडे. त्यामुळे ऍज अ फॅमिली जर आपल्याला ग्रो करायचं असेल तर प्रत्येकाचे जे काही अप्स डाऊन्स असतील, प्रत्येकाचे जे काही मायनस प्लस पॉईंट्स असतील तर ते आपल्याला एक्सेप्ट करावे लागतील. आणि त्या अकॉर्डिंगली आपल्याला कुठेतरी पुढे जायचं आहे, तर या दृष्टिकोनातून प्रयत्न जो असेल ना तो करावा लागतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे मला मोटिवेट करतंय पुढे जाण्यासाठी, जे मला पुश करतंय ते म्हणजे माझी खूप मोठी मोठी स्वप्न. तर मला भरपूर लोक म्हणतात, माझे मिस्टर सुद्धा, मी कधी कधी माझे स्वप्न सांगते ना त्यांना तर त्यावेळेला ते भरपूर वेळेला मला हसतात की तुझ्याकडे एवढेसे पैसे असतात आणि तू स्वप्न एवढी बघतास. तर येस, माझं काहीतरी तसंच आहे की येस, आपल्याला कुठेतरी जर आपलं फोकस, आपला जर मेन गोल जर मोठा असेल ना तर नक्कीच आपण त्या दिशेने ऑटोमॅटिकली प्रयत्न करतो. आणि यस, अशा भरपूर गोष्टी ज्या असतील ना पॉझिटिव्हली झालेल्या आहेत की असं वाटलंच नव्हतं की या कधी आपल्या लाईफमध्ये होतील किंवा इतके पॉझिटिव्ह चेंजेस येतील किंवा अचानक इतका सक्सेस जो असेल तर तो मिळेल. पण यस, कन्सिस्टन्सी, पेशन्स आणि तुमचे जे काही एफर्ट्स, नॉलेज, तुमचे स्किल्स जे काही असतील तर ते चांगल्या पद्धतीने जर तुम्ही युटिलाइज केले, तर चांगल्या पद्धतीने तुम्ही यूज केले तर नक्कीच तुम्ही सुद्धा तुमच्या रिस्पेक्टिव्ह कुठलंही तुमचं फील्ड असेल तर त्यामध्ये नक्कीच ग्रोथ जी असेल ना तर ती मिळू शकते. तर मला भरपूर असे डीएम्स येतात किंवा कॉलवरती सुद्धा भरपूर लोक, आता मी भरपूर वेळेला मी स्वतः कॉल रिसिव्ह करते, जितकं मला शक्य असेल ना तर तितक्या वेळेला मी रिसिव्ह करते. तर मग भरपूर महिला मला विचारतात की तुम्ही कसं मॅनेज करताय, तर मला हे या व्हिडिओच्या माध्यमातून जे असेल तर तुमच्यासोबत शेअर करते. भरपूर बिहाइंड द सीन्स ऍक्च्युली गोष्टी असतात तर मला त्या शेअर करायच्या असतात, पण ड्यू टू एनी रिझन्स, आता अकॅडमी आहे, अकॅडमीसाठी लेक्चर्स पण मला रेकॉर्ड करायचे असतात. युट्यूबचे माझे 3 चॅनल्स आहेत, एक मराठी चॅनल आहे, एक व्लॉग्सचा चॅनल आहे जो की थोडासा वेगळा त्याचा कंटेंट आहे, आणि एक आहे तो हिंदी चॅनल आहे. तर मग थोडंसं बॅलन्स करायला, कारण एक व्हिडिओ जरी मी करायला बसले तरी 20-25 मिनिटं लागतात, मग त्याचं एडिटिंग वगैरे. तर आता मी सध्या भरपूर गोष्टी ज्या असतील ना तर त्या हँडओव्हर केल्या. व्हिडिओचे एडिटिंग जे असेल तर ते सेपरेट टीम मेंबर्स आहेत, किंवा माझे कॉल्स असतील, व्हॉट्सअपचे मेसेजेस असतील तर ते रिसिव्ह करण्यासाठी जे असतील तर ते सेपरेट टीम मेंबर्स आहेत. तर ऑटोमॅटिकली जसं मला स्वतःला पैसे मिळत गेले ना तर थोडे थोडे पैसे मी स्वतःच्या करिअरमध्ये जे असेल ग्रोथ होण्यासाठी इन्व्हेस्टमेंट जी असेल ना तर ती मी नक्कीच केली. तर भरपूर वेळेला असं असतं की आता इथे ह्या दोघी बसल्यात तर यांना एंगेजिंग ठेवण्यासाठी, म्हणजे तुम्हाला मी एकटीच दिसत असते पण अशा भरपूर गोष्टी ना बिहाइंड द सीन्स मध्ये होत असतात. आणि मी प्रयत्न करेन इथून पुढे बिहाइंड द सीन्स वाल्या भरपूर गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायला, कारण जशी माझी लाईफ इतकी, म्हणजे जसं तुम्हाला वाटतं की खूप परफेक्ट लाईफ आहे तर तसं काहीच नाही आहे. तर जशा पद्धतीने तुम्ही आहात, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये स्ट्रगल करताय, चॅलेंजेस ओव्हरकम करण्याचा प्रयत्न करताय, तर तशाच पद्धतीने मी सुद्धा माझ्या लाईफमध्ये स्ट्रगल करतेय. मुलांच्या भविष्यासाठी, त्यांच्या फ्युचरसाठी, काही ना काहीतरी करायच्यासाठी जे काही माझी धडपड असेल ना तर ती मी करत असते. त्यामुळे कुठेतरी आपण
तुम्ही, तू आणि मी आपण एकच आहोत. आपले जे काही गोल्स असतील, जे काही आपली पाथ असेल, जे काही आपले स्ट्रगल्स असतील ना, तर ते एकच आहेत. फक्त काही गोष्टी मला माहिती आहेत, ज्या की माझ्या अनुभवातून मी शिकलेल्या आहेत. तर त्या मी तुमच्यासोबत ॲज इट इज जे असेल ना, तर त्या शेअर करत असते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? मोटिव्हेशनल वाटला का? तर ते प्लीज मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींसोबत जास्तीत जास्त हा जो व्हिडिओ असेल ना, तर तो नक्कीच शेअर करा. तर या चॅनलच्या माध्यमातून जर मला फक्त हेच सांगायचं आहे, की जर मी करू शकते, तर नक्कीच तुम्ही सुद्धा करू शकता. इफ आय कॅन डू, यू कॅन डू. त्यामुळे नक्कीच जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त पॉझिटिव्ह वाईब्स माझ्या मैत्रिणींपर्यंत पोहोचवण्यासाठी माझी मदत जी असेल ना, तर ती नक्कीच करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय. गाडी लॉक करायची.